यामध्ये नगरपालिकेचा जो आहे स्वच्छता जो विषय आहे, अतिशय शहरामध्ये चारी बाजूला सगळा कचराच कचरा पडलेला आहे. तर आता नवीन प्रशासन आलेलं आहे. नवीन प्रशासनाने ते सगळी स्वच्छता करून घेणं आवश्यक आहे. विद्युतचा विषय आहे, रात्रीची वेळ असते, महिला बालके फिरतात, त्या ठिकाणी विद्युत रोषणाई आवश्यक आहे. एमएससीबीचा पण त्यामध्ये रोल महत्वाचा आहे. या ठिकाणी प्रसाधन गृहाचा विषय आहे. प्रसाधन गृह बंद स्थितीत आहे असं समजलं आहे. या ठिकाणी ती तात्काळ दुरुस्त व्हावीत. दुरुस्त होत नसतील तर तात्पुरतं आमदार साहेबांनी यामध्ये लक्ष देऊन आपल्या महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिकेकडून स्वच्छता गृहांची आपल्याला मागणी करावी अशी विनंती आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे निधी अभावी त्याचं ऑपरेटिंग त्याच्या पोलिसांकडे आहे, परंतु ते नगरपालिकेच्या निधीमधून बसलेले आहेत. आता नवीन बॉडी आलेली आहे, त्यांनी आम्हाला ते पोलीस प्रशासन निधी उपलब्ध करून द्यावा आणि पोलीस प्रशासनाला उपयुक्त जे कॅमेरे आहेत ते कॅमेरे चालू करावेत. या ठिकाणी दुकानांचे जे आहे, दुकानांना आपण एक यात्रा कमिटीने सोबत आपण काम करून एक लाईन मारून देऊया. त्या लाईनच्या आतमध्ये त्यांनी दुकानं लावण्याची आपण त्यांना सगळ्यांना समज देऊया. आपण ते दुकानं लावलेले असतात, ते क्वाट लोखंडी अँगल नंतर काढता येत नाहीत आणि प्रत्येकाशी वाद घालण्यापेक्षा यात्रेच्या अगोदरच त्यांना आपण एक लाईन मार्क करून देऊया. त्यामध्ये त्यांचे मग व्यवस्थित होईल. एमएससीबीची सूचना आहे, अखंडित विद्युत पुरवठा आणि सुरक्षितता ह्या दोन्ही गोष्टी जबाबदारी आहे. या ठिकाणी वैद्यकीय सेवा सतत आवश्यक आहे. आपण तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि यांना लेखी पत्र व्यवहार करून त्या ठिकाणी अँब्युलन्स आणि वैद्यकीय सेवा उपस्थित ठेवण्याबाबत त्यांना कळवूया. या ठिकाणी भोंग्या पिपाने वाजवणार नाही, कुणी महिलांची छेडछाड होणार नाही याबाबत पोलिसांनी दक्षता घेण्याची सूचना आलेली आहे. या ठिकाणी आम्ही बंदोबस्त देणारच आहोत. कमी बंदोबस्त पडला तर आम्ही आमच्या एसपी ऑफिसवरून बंदोबस्त मागू. या ठिकाणी आपण सर्वांनी संयमाने यात्रेला सामोरे जाणं आवश्यक आहे. आपण एक कार्यकर्ता म्हणून पुढे गेलो तर आपण शहर शांत ठेवू शकत नाही. आपण स्वतः संयम असणं आवश्यक आहे. जरी काही हुल्लड मुलांनी काही गोंधळ घातला तरी आपण सर्वांनी त्याच्यामध्ये त्यांना कंट्रोल करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सर्व जबाबदार नागरिक, यासाठीच शांतता कमिटीमध्ये सर्व जबाबदार नागरिकांचा समावेश असतो. हे या ठिकाणी काही घडलं तर माझा सर्वांकडे नंबर आहे, आणखीन मी नंबर शेअर करतो आपल्या ग्रुपमध्ये. तर मला कुठलीही छोटी मोठी गोष्ट मला सांगा. प्रत्येक ठिकाणी किमान आनंद मेळा असेल. दुसरा आनंद मेळ्यासाठी पण एक सूचना आहे, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना आनंद मेळ्याचे पण तुम्ही दर निश्चित करायचेच आहे. त्यांनी त्यांचं दरपत्रक तहसीलदार साहेबांकडे सादर करावं. त्याच्यापेक्षा जास्त दराने त्यांना आकारणी करता येणार नाही असं या ठिकाणी शांतता कमिटीच्या वतीने आपण सांगूया.